हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत. स्मार्ट गृहिणींसाठी काही स्मार्ट महत्त्वाच्या किचन टिप्स सगळ्यांना माहितीच असल्या पाहिजे, म्हणजे आपली कामंसुद्धा पटापट होणार. टिप्स नंबर 1. साखरेच्या डब्याला जर मुंग्या येत असतील तर त्यामध्ये लवंग टाकून ठेवा. टिप्स नंबर 2. तळलेल्या पदार्थातील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करू नये. त्याऐवजी टिश्यू पेपर किंवा कोरा पेपर देखील वापरू शकता. टिप्स नंबर 3. फोडणी करताना तेल चांगले गरम झाल्यावरतीच मोहरी टाकावी, नाहीतर फोडणी कडू होते. टिप्स नंबर 4. जर चपाती आपल्याला मोजक्याच भाजायच्या असतील तर आपल्या मुठीच्या मापाने पीठ काढून घ्यावे. टिप्स नंबर 5. कोथिंबीरच्या देठांचा वापर चटणीसाठी करावा. टिप्स नंबर 6. मिरची फ्रीजमध्ये स्टोअर करायची असेल तर मिरचीची देठं काढून स्टोअर करावी, म्हणजे खूप दिवस मिरची मस्त टिकते. टिप्स नंबर 7. भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चवीला देखील मस्त लागते. टिप्स नंबर 8. कोशिंबीर बनवल्यानंतर लगेचच त्यामध्ये मीठ घालू नये. खाण्याच्या वेळी मीठ घालावे, म्हणजे कोशिंबीरला पाणी सुटत नाही. टिप्स नंबर 9. जर तुम्ही फ्रीजरमध्ये मटार स्टोअर करून ठेवला असाल तर त्याची भाजी करायची असेल तर त्याआधी ते बाहेर काढून घ्यावे आणि त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यावा, म्हणजे मटारची भाजी लवकरात लवकर शिजेल. टिप्स नंबर 10. लसूण जर जास्त प्रमाणामध्ये सोलायचे असतील तर त्याच्या पाकळ्या तव्यावरती परतून घ्याव्यात आणि पाण्यामध्ये टाकाव्यात, म्हणजे साल पटकन निघते. टिप्स नंबर 11. शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका, त्यामुळे भात बाधत नाही. टिप्स नंबर 12. थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले आंबण्यासाठी थोडेसे पाणी गरम करून पिठामध्ये बारीक करताना टाका, पीठ चांगले आंबले जाईल. टिप्स नंबर 13. लोणी काढताना त्यात एक मिठाचा खडा टाका, तूप कणिकदार होते. टिप्स नंबर 14. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मीठ घालावा. टिप्स नंबर 15. कोथिंबीर जर आपल्याकडे खूप असेल आणि ती खूप दिवस टिकवायची असेल तर ती स्वच्छ साफ करून कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावी. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.